आपल्या कार्यक्रमास लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे श्री गणेश सर यांना मी आपणास मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. हॅलो, सर्व बालकांना नमस्कार. पालकांना नमस्कार. आज या ठिकाणी या सुंदर अशा ज्ञान मंदिरामध्ये स्नेह संमेलनाचा जो प्रोग्राम आहे यासाठी सर्वांनी आम्हा सर्वांना बोलवलं. त्यानिमित्त मी सर्वप्रथम सर्वांचे, आपल्या सर्व शिक्षक वृंद, शाळा यांच्या सर्वांचे प्रथम आभार मानतो. आणि माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रोग्राम आहे अशा पद्धतीचा. थोडंसं बोलायला 100% चुकू शकतो, त्याबद्दल क्षमस्व. आज या ठिकाणी आदरणीय वांडेकर सर यांचे काही शब्द ऐकले. खरोखर माझं बालपण मला आठवलं. आणि शाळेत सुद्धा मी असं बसून निवांत असे भाषण वगैरे ऐकायचं आणि घरी जाऊन कुठंतरी ते डायरीत लिहून ठेवायचं. ते लहानपणापासून माझी सवय ठेवलेली आहे. आणि ते जुने दिवस मला आज पुन्हा आठवले. गाडगे मॅडम आहेत, त्यांचे प्रयत्न निश्चितच आहेत. शुभमजी आहेत, अश्विनी मॅडम आहेत, कराळे मॅडम आणि जमलेला सर्व शिक्षक वृंद आणि या ठिकाणी जमलेले आपण पालक आणि छोटे छोटे बालमित्र हो. असेच आनंदाचे क्षण कायम आपल्या आयुष्यात येत राहो ही परमेश्वराच्या चरणी मी कायम प्रार्थना करतो. आणि जे काही सुंदर असा बक्षिसाचा प्रोग्राम झाला, खरोखर एक निरागस असे जे छोटे छोटे आत्मे आहेत आणि त्यांना हा गौरव ही साधी सोधी गोष्ट नसून आयुष्यभरासाठी खूप मोठी देणगी भेटते. कारण ही देणगी मी 1ली ते 10वी कायम दरवर्षी घेत आलोय. कारण 1ली ते 10वी मी कायम पहिलाच नंबर ठेवलेला आहे. चुकून एकदा 6वीला दुसरा नंबर आला. 6 महिला मी 7 ते 8 दिवस सारखा रडत होतो. ती एक नशा लागली होती. आणि 2 नंबर येणारा विद्यार्थी सुद्धा माझ्याच बेंचवर बसायचा. आम्ही एकदम जिगरी फ्रेंड. ते फ्रेंड फक्त बेंचवर असेपर्यंत, परंतु आमचं घरी गेल्यानंतर माझं शेड्यूल टाईट, त्याचं शेड्यूल टाईट. आणि शेवटपर्यंत अभ्यास कसा करायचा काही एकमेकाला क्लुप्त्या द्यायच्या नाही. तरी एक सवय लागलेली होती. आणि एक पहिल्यापासून सुंदर असा एक माहोल बालवयात मला भेटला. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण झालं. आईने मारवाड्याची धुणे भांड्याचं कामं केली. वडिलांची नोकरी गेलेली. शेतीचे कामं जमत नव्हती. आणि घरामध्ये अक्षरशः काहीच नाही, घरात काहीच नाही. इव्हन सांगायचं म्हणजे 100 रुपये भेटणं म्हणजे फार मुश्किल होतं. अशा नाजूक परिस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षण माझं गावाकडे रयत शिक्षण संस्थेत झालं. शाळेची फी 73 रुपये भरायची होती 9वीला. 8 दिवस सर मला बेंचवर उभे करत होते. शेवटी माझ्या वर्ग शिक्षकांनी माझी फी भरली. नंतर त्यांनी 10वीची भरली. नंतर मी नगरला आल्यानंतर त्यांनी मला 2000 रुपये दिले. ते मी खूप दिवस वापरले. तर अशा गुरुजनांचा आशीर्वाद मला बालवयापासून भेटत गेला. आणि शिक्षणाची आवड होती. आमचे आजोबा पण प्राथमिक शिक्षक. आमच्या घरी सगळेच माझे चुलते वगैरे सगळे इंजिनियर लोक आहेत. सगळे एज्युकेटेड फॅमिली आहेत. त्यामुळे शिक्षण हे लहानपणापासूनच, त्याची आवड, त्याचं महत्त्व हे लहानपणापासूनच भेटलं. परंतु परिस्थितीमुळे 10वी नंतर शाळेत माझा दुसरा नंबर होता आमच्या पूर्ण बोर्डामध्ये. राऊरीच्या सेंटरला शाळेतून पहिला नंबर. परंतु परिस्थितीमुळे मला वडील म्हटले तू ITIला जा, तिकडे खर्च येणार नाही, गव्हर्नमेंट ITI तुझा फुकटमध्ये होईल. आणि मला वाटायचं कुठंतरी इंजिनिअरिंग करायचं. परंतु परिस्थिती नव्हती. आणि मी गपचित निमूटपणे नगरला गव्हर्नमेंटला माझा नंबर लागला. आणि मग नगरला आल्यानंतर तिथला खर्च, मेस, राहणं अजिबात शक्य नसायचं. आणि अशा नाजूक परिस्थितीमध्ये मग मी नटराज हॉटेल जे आहे, आता बंद आहे ते, महेश थिएटर वगैरे, तर त्या ठिकाणी सुरेशजी खरपुडे, पंडितजी खरपुडे यांचं खूप मला योगदान आहे. त्यांच्याकडे मी 2 वर्ष वेटरचं काम केलं.
ज्यावेळेस नोकरी मागायला गेलं तर ते म्हटले तू मोठा घरचा मुलगा आहे, तू आमची चेष्टा करायला आला, तू कारण दिसायला गोरा वगैरे होतो आणि ते म्हटले तू काम नाही करू शकत, परंतु परिस्थिती नाजूक होती. मी 2 वर्ष वेटरचं काम केलं. पुणे, पैठण, औरंगाबाद लांब लांब ठिकाणी मी केटरिंगचं काम केलं. शुभम मंगल कार्यालय, मुकुंद मंगल कार्यालय, संकेत हॉटेल, ताठे मंगल कार्यालय, म्हणजे जे ते मंगल कार्यालयाचे मला नावं माहिती, कारण त्या ठिकाणी मी वेटरचे कामं केले. आणि अशा नाजूक परिस्थितीमध्ये माझं शिक्षण चालू होतं, परंतु त्रास पण तेवढाच होता. माझ्या रूम पार्टनरने मला भरपूर वेळेस त्रास द्यायचा प्रयत्न केला, कारण तो पण हुशार होता. माझे पुस्तकं लपून ठेव, नोट्स लपून ठेव. आणि मी वर्गामध्ये जर शिकलो तर मला पुन्हा डबल फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशीच वाचायचं. आडमध्ये रिव्हिजन हा प्रकार माझ्याकडे नव्हता. फक्त आदल्या दिवशी, पेपरच्या आदल्या दिवशी रिव्हिजन असायची. तर अशा परिस्थितीतून ITIचा जो रिझल्ट लागला तर तो महाराष्ट्रामध्ये 2 नंबर आणि नगर जिल्ह्यात पहिला नंबर आला माझा. माझ्यासाठी क्रॉम्प्टन, कमिन्स आणि हॉगेनाचे 3 HR भांडत होते. मी क्रॉम्प्टनला गेलो आणि पहिल्याच लॉटमध्ये परमनंट झालो. आता जुने मित्र आहेत आपले, सगळ्यांना माहिती हिस्ट्री. म्हणजे काम करायचं तर असं करा विद्यार्थी मित्र हो, कायम जिल्ह्याच्या ठिकाणी आईवडिलांची मान ताईट राहिली पाहिजे. ज्या दिवशी निकाल असायचा त्यावेळेस माझे आई वडील ओट्यावर बसलेले असायचे, त्यांना माहिती काहीतरी आज चांगलंच होणार आहे. आणि तो आनंद मी आयुष्यभर बघत आलो आईवडिलांच्या चेहऱ्यावर. निकालाच्या दिवशी पहिला नंबर आलेलाचा आनंद. ज्यावेळेस नगरला नंबर आला तर त्यावेळेस गावातून मिरवणूक काढली आणि ज्यावेळेस निकाल लागला तर ते शिक्षक लोक माझ्याकडे पेढे मागत होते. माझ्याकडे फक्त 35 रुपये खिशात होते. म्हणलं सर मला गावाकडे जायला पैसे नाही, मी पेढे जर घेतले तर मी पैसे गावाकडे जाऊ शकत नाही. शाळेने माझं सगळे पेढे वगैरे वाटले सगळ्यांना. आणि स्किल कॉम्पिटिशनमध्ये माझा स्पर्धेत नंबर लागला. मुंबई आणि नागपूरच्या मोठ्या परीक्षा मी दिल्या, तिथं सुद्धा नंबर काढले. त्याच्यानंतर मग क्रॉम्प्टन त्यांनी मला ऑफर केली आणि माझं सगळं पुढचं डिप्लोमाचं शिक्षण करण्याचं त्यांनी मला स्पॉन्सरशिप दिली. गव्हर्नमेंट कॉलेज पुण्याला माझं ॲडमिशन झालं आणि फर्स्ट क्लासमध्ये मी डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये पास झालो. माझी इच्छा पूर्ण झाली. निश्चितच आईवडिलांचा आशीर्वाद आणि मी ज्या दैवताला मानतो असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज 100% पाठीशी होते. तर अशा पद्धतीने हा प्रवास वाढत गेला. पुढं मग इंजिनिअरिंग वगैरे, नंतर साईडचे कोर्सेस, लीड ऑडिटिंग वगैरे, 6 सिग्मा. मी आता येलो बेल्ट घेतला, ग्रीन बेल्ट चालू आहे, ब्लॅक बेल्ट पण आता ऑफर करतोय मी. तर पुढचं हे शिक्षण चालूच आहे. अजून सुद्धा संध्याकाळी मी दररोज ऑनलाईन क्लास शिकत असतो. हे सांगण्याचं तात्पर्य मी काय मोठा असं नाही, परंतु कुठेतरी लहान मुलांनी हे ठेवलं पाहिजे. शिक्षण 10वी 12वी झाली किंवा व्यवसायानिमित्त शिक्षण पूर्ण झालं आणि थांबलं असं नको. आयुष्यभरासाठी आपलं शिक्षण हे चालूच ठेवा. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्यातली त्यात इंग्लिश हे वाघिणीचं दूध असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्याला वांडेकर सरांसारखं आज व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. इंग्लिशवर त्यांचा हातखंडा आहे. माझा एक किस्सा सांगतो. मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग केलं त्यावेळेस मी वेळेत घाटामध्ये गेलो होतो इंटरव्ह्यूला. आणि मराठी माध्यम, आमच्या शाळेमध्ये सुद्धा एक इंग्लिशचे सुंदर टीचर होते, परंतु आमचा एक BB गडू पाटील आहेत, त्यांचा एक नातू, तो पण इंग्लिशमध्ये फार मास्टर होता. तर दोघांमध्ये चालायचं सगळं क्लास. तर आम्ही बाकीच्या फक्त तोंडाकडे बघायचो, कारण कॉन्फिडन्स लेवल कमी होता आणि तो खूप हुशार होता मुलगा. तर अशी एक इंग्लिशची भीती पहिल्यापासून मनात होती. ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो, 3-4 जण समोर सगळे सफारी वगैरे घातलेले बसलेले आणि त्यांनी मला विचारलं, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. काहीच कळलं काय विचारलं ते. आता इंट्रोड्यूस युअर सेल्फ हे फर्स्ट टाइम ऐकल्यासारखं झालं. पुन्हा ते म्हणले, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. मला काहीतरी विचारलंय पण काय सांगायचं नेमकं आता. मग त्यातले एक आमच्या गावाकडले सर होते, ते म्हटले आपला परिचय करून द्या. म्हटलं अच्छा परिचय विचारताय. कॉन्फिडन्स भरपूर होता, सगळं काही करू शकलो असतो, परंतु तिचा मार खाला. त्याच दिवशी मी इंग्लिश स्पोकनचे क्लास लावले. MIDC वरून मी दररोज संध्याकाळी सायकलवरती नगरला जायचो. नॉनस्टॉप मी 1 वर्षभर क्लासेस केले आणि आज मी कॉन्फिडंट आहे इंग्लिशसाठी. हे सगळं लग्न झाल्यानंतर बरं का. त्यामुळे इंग्लिशची भीती काढून टाका. आणि सरांनी सांगितलं की आपला सेमी इंग्लिश आहे या ठिकाणी, आणि खरोखर आपल्या मुलांची इंग्लिशची भीती अजून पण सुद्धा आहे, भरपूर आहे. आणि घरामध्ये थोडीशी प्रॅक्टिस करायची, इंग्लिश बोलायला सुरुवात करायची. आणि जिथं जिथं शक्य तिथं मुलांसंग आपण इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. मॅसेज करताना पण इंग्लिशमध्ये मुलांना मॅसेज केले पाहिजे. ठीक आहे, डिजिटल युग आहे, आपल्याला जास्त याच्यात गुतायचं नाही, परंतु त्यातली त्यात चांगल्या गोष्टी पण आपण निश्चित केल्या पाहिजे. जे आता
शाळेतून तुम्ही पण सांगावं असं मला वाटतंय. 10वी 12वी नंतरचे जे काही विद्यार्थी असतील थोडेसे 8वी 9वीच्या पुढचे, तर इंडिया टुडे नावाचं एक रेडिओ ॲप आपण डाउनलोड करा आणि त्यामध्ये इंडिया टुडे नावाचं एक चॅनल आहे. तर ते जर चालू केलं त्याला फक्त नेट लागतं आणि ते चॅनल आपण सकाळी लावून द्यायचं. त्यातली इंग्लिश एकदम परफेक्ट आहे, टेन्स वगैरे एकदम प्रॉपरली आहे. मी गेल्या कित्येक वर्षापासून दररोज सकाळी 7 वाजता जर चालू केलं तर मी 1 तास भरते ऐकतो न्यूज इंग्लिश मधल्या. सुरुवातीला काहीच कळत नव्हतं, आता सगळं कळायला लागलंय. मग आपली इंग्लिशची भीती अशी कमी होते. त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. आज तुम्हाला माहिती आज काय महत्वाचा दिवस कोण सांगू शकतं बरं? आजच्या दिवसाचं महत्व काय कोण सांगेल? आज जागतिक काय आहे? सायन्स डे. एकदा जोरदार टाळी झाली साहेब मॅडमसाठी. आज जागतिक विज्ञान दिवस आहे. विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या. आजच्या दिवसाचं फार अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि विज्ञानच काय असेल ते सगळं काही करू शकतं, लक्षात घ्या. अध्यात्मातून आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी सांगतो की ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी अध्यात्म सुरू होतं. परंतु विज्ञानाची सुरुवात पण फार तेवढीच महत्वाची आहे. 28 फेब्रुवारी 1928 रोजी एका महान अशा व्यक्तीचा जन्म झाला. त्या व्यक्तीचं नाव कोणी सांगू शकतं का? डॉक्टर सी.व्ही. रमन. बरोबर. तर अतिशय नाजूक परिस्थितीत त्यांनी सुद्धा शिक्षण केलं आणि आज पूर्ण विश्वाला ललामभूत होईल असं त्यांचं नोबेल पारितोषिक त्यांना भेटलेलं आहे. त्यांनी प्रकाशाचं परिवर्तित्व म्हणजे लाईट इफेक्ट यावरती या विषयावरती त्यांनी संशोधन केलं. म्हणजे पाणी आणि काचेतून जर प्रकाश गेला तर तो रंग चेंज होतो, रंगात बदल होतो, लाईट इफेक्ट. तर या विषयावरती त्यांनी प्रभुत्व केलंय आणि नोबेल पारितोषिक भेटलंय आणि जगामध्ये त्यांचं आज नाव फिक्स झालेलं आहे आणि ते भारतीय आहेत. सगळ्यात महत्वाचे अशा महान शास्त्रज्ञांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांच्या या विषयाच्या प्रित्यर्थे आज जागतिक विज्ञान दिवस साजरा केला जातो. आता मी कंपनी जाताना बऱ्याच वेळेस 2-3 दिवसामध्ये बघतोय की लहान लहान मुलं घेऊन काहीतरी असा मोठा पाठ घेऊन बसलेत, उलटं तोंड करून ते बालक बसले, पुढे गाडी चालवत आहेत वडील आणि पाठीमागं काहीतरी प्रोजेक्ट केलेला असतो. तर हेच विज्ञानाचे प्रोजेक्ट आता सध्या प्रत्येक शाळेमधून विज्ञानाचे प्रोजेक्ट वगैरे चालू आहे, जेणेकरून विज्ञानाची आवड आपल्याला निर्माण व्हावी. आता लहान लहान मुलांना कधी कधी प्रश्न पडतो का, बटन जर दाबली तर लाईट चालू का होते? उजेड पडणं म्हणजे नेमकं काय होतंय? कुठंतरी आपला अमेरिकेत कोणीतरी पाहून येते, आपल्याला फोन करता, आपला फोन वाचतो आणि आपण त्यांच्या संग कनेक्ट करतो. हे असं का घडतं याचा कधी विचार केला का? जसा एका शास्त्रज्ञाला विचार पडला होता फळ जमिनीवर पडतंय, तसा प्रश्न आपल्याला कधी पडला का दगड खाली का पडतो? कधी आपल्याला प्रश्न पडला का कुकरला जर पाणी भरलेलं असतं आपण ज्यावेळेस हीट करतो त्याच्या शिट्ट्या वाजतात, ती जर शिट्टी जर बंद केली तर काय होऊ शकतं याचा विचार केला का आपण कधी? त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागं विज्ञान दडलेलं आहे. त्यामुळे लहान मुलांना विज्ञानाचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शाळेमधून याचा विचार मुलांपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे आजच्या दिवसाचं विशेष महत्व आणि अतिशय नाजूक परिस्थितीतून त्यांचं शिक्षण झालेलं. दुसरं एक व्यक्तिमत्व आहे जे आपले भारताचे राष्ट्रपती आहे, त्यांचं नाव कोणी सांगू शकतं का? जे शास्त्रज्ञ होते, APJ अब्दुल कलाम. ते सुद्धा केरळला साईडचे अतिशय नाजूक परिस्थितीतून त्यांचा जन्म झालेला. एवढी नाजूक परिस्थिती होती की ते शिक्षण सुद्धा घेऊ शकत नव्हते. ते 10 वर्षाचा लहान मुलगा आणि पेपर वाटतोय, पेपर वाटून उदरनिर्वाह करतोय आणि कसं तरी ते शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. पेपर वाटणं सुद्धा त्यांचा एक विचार होता, कारण जे पेपर वाटण्यासाठी ते घ्यायचे ना, तर ते सगळे पेपर ते वाचून घ्यायचे, ज्ञान प्राप्त करायचे. अशा पद्धतीची त्यांची स्टार्टिंग झाली. शाळेमध्ये एंट्री केल्यानंतर एका ब्राह्मण मुलाबरोबर त्यांचं मैत्री झाली आणि दोघं एका बेंचवर बसायला लागले. शाळेमध्ये सुद्धा तुमचा मित्र कोण आहे यावरती तुमचं कॅरेक्टर घडतं, लक्षात घ्या. माझे आतापर्यंत संपर्कात आलेले जेवढे काही व्यक्तिमत्व आहे ते खूप मोठ्या मोठ्या पोस्टवरती काम करतायत. संगत फार महत्वाची आपली. त्यामुळे पालकांचा, माता भगिनींचा वर्ग आज जास्त आहे. त्यामुळे हा विचार आपल्या मुलांच्या डोक्यात घाला. आपला मुलगा मुलगी शाळेत असताना त्याचा मित्र कोण आहे, मैत्रिणी कोण आहेत. तर अशा अब्दुल कलाम
त्यांची ती मैत्री बघून शिक्षकांना तो राग आला आणि ते म्हटले तू त्याच्याबरोबर बसायचं नाही, तू सगळ्यात शेवटी बस. म्हणून अब्दुल कलामांना सगळ्यात शेवटच्या बेंचवर बसवलं आणि त्यांनी मग खचले नाही. त्यांनी विचार केला की मागं बसून मी सगळं काही निरीक्षण करू शकतो, मी माझ्या मनासारखं काहीतरी करू शकतो. म्हणून त्यांनी खूप मोठं संशोधन चालू केलं. आणि एकदा शाळेमध्ये पक्षी हवेमध्ये उडतात असा विषय शिक्षक मुलांना समजून सांगत होते. त्या काळी विमान वगैरे काय प्रकार दुर्लभ असायचा, परंतु भरपूर शिक्षकांनी शिकवलं, परंतु मुलांना काय कळलंच नाही पक्षी कसे हवेत उडतात. शेवटी यांच्या ते लक्षात आलं, हे नदीच्या किनाऱ्यावरती घेऊन गेले आणि एकदम प्रॅक्टिकल करून दाखवलं मुलांना की ते पक्षी हवेत कसा उडतो. आणि तोच विचार डोक्यात घेऊन त्यांना अग्निवीर म्हणून संबोधलं जात नाही. आणि म्हणून आपले भारताचे मिसाईल मॅन म्हणून ते तयार झालेत. जेवढे काय आपले मिसाईल तयार झाले सगळे त्यांच्या मार्गदर्शनासाठी आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले तयार आहेत. आणि खूप मोठं संशोधन त्यांनी केलंय. आणि आज भारत एक जगामध्ये एक वेगळं राष्ट्र तयार झालेलं आहे संरक्षणाच्या बाबतीमध्ये. तर असे ते अब्दुल कलाम होऊन गेलेत. आपलं खरोखर सॅल्यूट आहे त्यांच्यासाठी. आणि आपले मुस्लिम असताना सुद्धा भारताच्या उच्च ठिकाणी ते बसलेले आहेत. त्यामुळे सार्वभौमत्व आपल्या भारताचं टिकून राहिलेलं आहे. खूप मोठा विचार आपला भारत मातेचा आहे. तिसरं व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे, स्वामी विवेकानंद. चालता बोलता भारत देश म्हणजे स्वामी विवेकानंद. लहानपणापासून निडर, न घाबरणारं व्यक्तिमत्व, हजर जबाबीपणा, वेळेवर उत्तर देणे, अचूक निरीक्षण आणि वाचनाची प्रचंड आवड, असे सर्व गुण संपन्न असे विवेकानंद होते. शाळेमध्ये असताना मुलं बडबड करत होती, सगळे विद्यार्थी आले, सगळ्यांची बडबड चालू होती. शिक्षक आले, शिक्षकांना खूप राग आला. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मारायला सुरुवात केली. आणि शिक्षक काहीतरी शिकवत होते, मुलांचं लक्ष नव्हतं म्हणून त्यांना राग आला. शेवटी शिक्षकांनी प्रत्येकाला विचारलं, सांग मी काय शिकवत होतो. मुलाला सांगता नाही आला का मारायचं, मुलाला सांगता नाही आला का मारायचं. आणि सगळ्यात जास्त बडबड ही आपल्या स्वामी विवेकानंदांची चालू होती. हे शिक्षकांना माहिती होतं. ज्यावेळेस त्यांच्यापाशी आले त्यावेळेस शिक्षकांनी विचारलं, सांग मी काय शिकवत होतो. स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण सांगून टाकलं. शिक्षकांना वाटलं त्याला मारायचं कसं, म्हणून मार त्याला दिला नाही. आणि स्वामी विवेकानंदांना सुद्धा खूप वाईट वाटलं, अरे सगळ्या वर्गाला मारलं, मला तर मारलंच नाही. शेवटी पुन्हा सरांकडे गेले, म्हणे सर सगळ्यात जास्त मीच बडबड करत होतो आणि या सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो. ते म्हणे नाही म्हणे, अरे तू एवढा विद्वान आहे, तू बडबड करताना सुद्धा ऐकत होता आणि तुम्हाला सांगितलं. तर असं ते व्यक्तिमत्व होतं. तर त्यांनी आपल्या पूर्ण भारत मातेचं त्यांनी प्रतिनिधित्व अमेरिकेमध्ये केलं. ज्यावेळेस ते भाषणाला उभे राहिले होते शिकागोला, तर त्यावेळेस तर ज्यावेळेस ते एंट्री करायची होती तर यांचे सगळे भव्य कपडे वगैरे बघून सगळे हसायला लागले, म्हणे कोण जोगी आलाय म्हणे. परंतु यांचा तो पेहराव होता, भारत मातेची शान होती. आणि भगवा रंग हे म्हणजे त्यागाचं प्रतीक त्यांनी मानलेलं होतं. त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवलं होतं की त्या ड्रेसमध्ये ते लाजले नाही. आणि जो तो आतमध्ये गेल्यानंतर आपला आपला धर्मग्रंथ घेऊन गेलेला होता. सगळेजण कुराण ठेवायचे, बायबल ठेवायचे, सगळे ज्याचे त्याचे धर्मग्रंथ लोक घेऊन आलेले, मोठे मोठे ते पंडित होते. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आतमध्ये ते ग्रंथ ठेवायची वेळ आली तर जो तो आपला ग्रंथ एक नंबरला कसा राहील असे प्रयत्न करायचे. सगळ्यात शेवटी आपले स्वामी विवेकानंद गेले, त्यांनी पण ग्रंथ ठेवला. लगेच बाकीचे उठले, त्यांनी पुन्हा त्यांचे ग्रंथ काढून असं करत 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 आपली भगवद्गीता जी आज मला भेटली, आज माझं नशीब आहे, ती भगवद्गीता सगळ्यात तळाला गेली. त्यांनी पण मनात विचार केला की सगळ्या धर्मांचा आधार आणि पाया म्हणजे भगवद्गीता आहे, असा त्यांनी विचार केला. ज्यावेळेस ते भाषणाला उभे राहिले, बाकीच्यांचे भाषण चालू असताना त्यांनी बघितलं, लेडीज अँड जेंटलमन्स, लेडीज अँड जेंटलमन्स असं ते सगळे जण लोक म्हणायचे आणि भाषणाला सुरुवात करायचे. ज्यावेळेस उभे राहिले तर त्यावेळेस ते म्हटले की अमेरिकेतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, एवढा काय टाळ्यांचा जयघोष चालू झाला. जवळजवळ 20 ते 25 मिनिटं नॉनस्टॉप टाळ्या चालू होत्या. सभागृह काही केल्यानं शांत होत नव्हतं. शेवटी रिक्वेस्ट करून टाळ्या थांबवायला लागल्यात. आणि नंतर मग यांचे विचार त्या ठिकाणी जगापुढे मांडले आणि पूर्ण भगवद्गीता, भारत माता, एकता हा सगळा विचार त्या ठिकाणी गेला आणि भारताचं नाव उज्ज्वल त्यांनी केलं. तर असं हे व्यक्तिमत्व आपल्या भारत मातेतून आहे. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश माझा एवढा आहे की आपल्याकडे सुद्धा छोटी छोटी पालकं आहेत, पाल्य आहेत. या पाल्यांना जर आपण व्यवस्थित जर घडवलं तर उद्या आपण ताटमानाने राहू शकतो. आपल्याच परिसरातली घटना आहे. एका मुलाने एका आजोबाला कुठेतरी आपल्या जवळच्या परिसरात नेलं, दगडाने ठेसून मारलं. आपल्याच परिसरातली घटना आहे. पाईपलाईन साईडला
आईला मारून टाकलं मुलाने, गोट्या खेळत बसला, कडी लावून बसला.